नमस्कार. मी आज आलेलो आहे आपल्या खेडेगावामध्ये एक सजन सुंदर आपलं खेडेगाव म्हणजे खमलटी या ग्रामपंचायतजवळ मी आलेलो आहे. आणि आज तुम्ही बघू शकता आपला हा परिसरामध्ये आलेलो ना सगळं एवढं स्वच्छता येतं आहे ना, जबरदस्त असा स्वच्छता आहे. आणि कसा डेव्हलपमेंट होतो आहे त्याच्याबद्दल आपण आज खास बोलणार आहोत. आपल्यासोबत आहेत आज आपले ह्या खमलटी गावचे सरपंच शंकर सुतार साहेब आणि सदस्य पण आहेत प्रसन्नकुमार कांबळे म्हणून. साहेब नमस्कार. नमस्कार साहेब. नमस्कार. ग्रामपंचायत खमलटी सरपंच. मी ह्या इथल्या वातावरणाबद्दल बोलतो फक्त. हे इथं आम्ही कमीत कमी 1.5 महिने आम्ही मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज्य अभियानामध्ये आमचं गाव भाग घेतलेला आहे. या अभियानातून आम्ही स्वच्छता, गाव स्वच्छता, गावामध्ये नाविन्यपूर्ण उपक्रम चालू करत आहे. या फक्त समोरचं बोलतो आहे, ग्रामपंचायत समोर आम्ही सर्वांच्याकडून गावकऱ्यांच्या ग्रामस्थांकडून झाडे वगैरे वृक्षारोपण केलेले आहे. हे सर्व तुम्हाला परिसर स्वच्छ व सुंदर दिसत आहे. फक्त हा गावकऱ्यांनीच केलेला आहे, सर्व गावकरी मिळूनच केलेला आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही स्वतः गावकऱ्यांनी केलेले फंडामध्ये दिलेले देणगी वगैरे काही असो तुम्ही काय काढलेलं आहे की तुमच्याकडे फंड आले त्याच्यामधून? नाही, फंड वगैरे काही नाही, फक्त ग्रामस्थांच्या सर्व सहकार्यातून झालेलं आहे. याच्यात ग्रामपंचायतचा निधी वगैरे काही नाही आहे. फक्त आपल्या लोकसंख्येच्या कोण इच्छुक आहेत त्यांनी दिलेलं आहे आणि सर्व श्रमदानातून काम झालेलं आहे इथं स्वच्छतेचं. ओके. आणि इथं आल्यानंतर ना साहेब मी काय बघितलं, तुमचे 2 बोर्ड बघितलं, इकडे तिकडे गाडगे महाराजांचं पण आहे, स्वच्छतेकडे स्वच्छतेतून समृद्धीकडे म्हणून तुम्ही तिथे एक टाकलं. हे एक जबरदस्त असं वाटलं मला. आणि त्याच्यानंतर इथे एक वाटलं की गावसभेत हजर राहणारे त्याला घर फाळा माफी होणार हे मात्र नक्की आहे, म्हणून इथं तुम्ही हेच लावला आहे, बोर्ड लावलेला. आम्ही आमच्या काय प्रकार आहे हा प्रकार म्हणजे महत्त्वाचा पेपरला पण आमचा आऊट झालेला आहे. पेपरला पण आलं होतं की सर्व पेपरमध्ये आलं होतं. आम्ही गावसभा म्हणजे कसं आहे, लोकांच्यामध्ये जागरूकता नव्हती पूर्वी. कसं गावसभा म्हणजे 4-5 लोक यायचे आणि गावसभा करून जायचे. ह्याच्यामध्ये बदल झाला पाहिजे आणि गावाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलण्यासाठी आणि पारदर्शकता होण्यासाठी आम्ही एक योजना केली की बाबा सर्वांनी मिळून आमची ग्रामपंचायत टीम की गावसभेला ज्या येईल त्याला आपण घरफाळा फ्री करायचा. आणि गावसभा आपल्या कमीत कमी वर्षातून 8 गावसभा होतात. त्या 8 गावसभेमधून 5 गावसभेला यायचं. 5 गावसभेला आल्यानंतर आम्ही घरफाळा फ्री करतो. म्हणजे टोटल तो पण फ्री. तो पण फ्री म्हणजे आपण मानधनातूनच फ्री करतोय. म्हणजे त्याला पण असं काय बेसिकली शासनाच्या नियमानुसार आपण हे करता येत नाही, ते पूर्ण माफ करता येत नाही. त्यामुळं सरपंच मानधन, डेप्युटी सरपंच मानधन असं त्याच्या मानधनातून आम्ही ते कव्हर करणार आहे. म्हणजे त्यांचं तुम्हीच भरणार मानधनातून तुम्ही घरफाळा त्यांच्या. फक्त एक रुटीन लागावं की लोकांना पण जागरूकता यावं की बाबा खरंच आपण गावासाठी काहीतरी केलं पाहिजे. आणि गाव स्वच्छ व सुंदर आणि गाव आदर्श घडवण्यासाठी सर्वांचा लोकांचा सपोर्ट हा महत्त्वाचा असतो. बरोबर. सहभाग महत्त्वाचा असतो. लोक एकत्र आल्यानंतरच ही सर्व कामं घडू शकतात. फक्त ग्रामपंचायतनेच करावे म्हटलं तर कुठलीच गोष्ट शक्य नसते. लोकांच्या सहभागातून आमच्या महत्त्वाचं सांगतो तुम्हाला, आमच्या गावातल्या महिलांचा सहभाग इतका चांगला आहे. प्रत्येक गोष्टीला महिलांचा सहभाग आम्हाला भेटतो. बरोबर साहेब. आता एक मला एक विचारायचं आहे. मला एक खास दिसलं मला ग्रामपंचायत म्हणजे खमलटी इथं तुम्ही रॅपर्स, बॉटल आणि प्लास्टिक असं तुम्ही स्वच्छतेसाठी केलं आहे तिकडे. आणि इथं एक स्वच्छतेसाठी तुम्ही एवढं मस्तपैकी केलं आहे ना, असं मी कुठं बघितलेलं नाही अजून. पण हे तुम्हाला कसं वाटलं, हे वाटलं सर की हे असं करावंच? आम्ही आता इथे कार्यक्रम घेतो. आता हे इथं मंदिर आहे, मंदिरचा पण कार्यक्रम होतो, इतर बाकीचे कार्यक्रम होतात. गावसभा आम्ही ऑन दी स्पॉट बाहेरच घेतो. बरोबर. मग त्यावेळी छान नाश्त्याचे जे कार्यक्रम असतात ते प्लास्टिक इकडे तिकडे पडून जातात. त्यामुळे ते प्लास्टिक एकट्ठा करण्यासाठी आम्ही ही योजना केलेली आहे. बाबा प्लास्टिक ज्या ठिकाणी प्लास्टिक टाकायचं, रॅपर्स ठिकाणी रॅपर्स टाकायचं आणि बॉटलच्या ठिकाणी बॉटल टाकायचं. ओके. हे फक्त ग्रामपंचायत पुरतं आहे की तुम्ही सार्वजनिक पण केलं आहे? हे ग्रामपंचायतच्या इथं ठेवलेलं आहे. सार्वजनिक ठिकाणी 1-2 ठिकाणी बसवायचं आहे आम्हाला. सार्वजनिक ठिकाणी पण बसवायचं. ते पण तुमचं प्लॅन आहे. हां. ओके. थँक्यू सर. अजून तुम्ही इथं बघतोय की तुम्ही इथं बाग वगैरे सर्व तयार करताय, सर्व झाडं आणि बाग आजूबाजूला पण तुम्ही मस्त झाड वगैरे लावून घेतलेलं आहे. आणि परिसर असा तुम्ही ठेवला आहे ना, एक स्वच्छ आणि सुंदर असा परिसर ठेवला आहे, ह्याच्याबद्दल काय प्रश्नच नाही सर. तर आता आपल्यासोबत आहेत की खमलटी ग्रामपंचायती ग्रामसेवक यशवंत कुंभार साहेब आपल्यासोबत आहेत. तर आपण त्यांना असं विचारूया की या खमलटी ग्रामपंचायतीमध्ये कोणकोणती योजना त्यांनी जारीमध्ये आलेल्या आहेत, कोणकोणती योजना ह्या गावामध्ये उपलब्ध आहेत त्याच्याबद्दल आपण बोलणार आहेत. नमस्कार साहेब. नमस्कार साहेब. मी आज बघतोय की खमलटी हा गाव जबरदस्त असा डेव्हलप चालू आहे आणि स्वच्छतेमध्ये
चांगल्या प्रकारे मला दिसतो ह्या गाव. तर ह्या गावासाठी तुम्ही योजना कोणकोणती योजना चालू केलेल्या आहेत? आम्ही या गावासाठी आम्ही मुख्यमंत्री ग्राम समृद्ध पंचायत राज योजनेमध्ये आम्ही भाग घेतलेला आहे. त्या योजनेमधून आम्ही गावामध्ये विविध विकास कामे व विविध योजना राबवलेल्या आहेत. त्या अंतर्गत आपल्याकडे संध्याकाळी 7 वाजता भोंगाव असतो. भोंगावल्यानंतर मुले आपले 7 ते 9 वाजेपर्यंत अभ्यास करतात. त्यानंतर आता आमच्याकडं गावामध्ये सर्व लोकांना झाडे वगैरे आम्ही दिलेले आहेत. झाडं जगवायसाठी त्यांच्याकडून आम्ही घोषणापत्र घेतलेलं आहे. तसेच आम्ही लिंगायत स्मशानभूमीमध्ये आम्ही जिथे स्मशानभूमी होती त्या ठिकाणी आम्ही खेळाचे मैदान करून दिलेलं आहे मुलांना व तिथे सुद्धा वृक्षारोपण केलेलं आहे. तसेच गावातील सर्व स्मशानभूमी आम्ही अभियानातून स्वच्छता वगैरे करून त्या ठिकाणी योग्य त्या हे केलेलं आहे. आणि सदर योजनेमध्ये आमचा उत्कृष्टपणे महिलांचा व गावाचा उत्कृष्टपणे सहभाग आहे. आता आपण जाणार आहोत की स्मशानभूमीमध्ये एवढं चांगल्या रीतीने एक डेव्हलपमेंट केलेलं आहे की स्मशानभूमीमध्ये लहान पोरं पण आज पण खेळतात. तसं त्यांनी मस्तपैकी त्यांनी एक ग्राउंड तयार केलेलं आहे आणि वेगवेगळे त्यांनी आता बसस्टँड तयार करणार आहे. त्यांनी सांगितले की 7 ते 9 मोबाईल आणि TV बंद राहतो या गावामध्ये. तर त्याच्याबद्दल आपण आता माहिती घेणार आहोत. तर आपण जाऊया गावामध्ये, फिरूया आणि तुम्हाला सर्व माहिती देण्यात येणार आहे आता ह्या व्हिडिओमध्ये. असंच तुम्ही बघत राहा आणि तुम्हाला वेगवेगळं माहिती कोणकोणती डेव्हलपमेंट ह्या कम्युनिटीमध्ये चालू आहे ते आपण दाखवून घेऊया. आता हे तुम्ही रोड केला आहे ते इथंपर्यंत तेवढं इकडून जायचं. इकडे जायचं. इथून आम्ही ग्रामपंचायतपासून ते आपला अधिक्षणापर्यंत रोड केलेला आहे. आणि ही आता रोड जलजीवनमधून आहे. जे जलजीवनमधून पूर्ण होईल काम. आता हे सरळ कुठं जातोय हा रोड? हा स्मशानभूमीला जातो. हां सरळ खाली. आणि हे पण दफनभूमी. लिंगायत दफनभूमी. हां ओके. ते कसं तुम्हाला हे म्हणजे पहिलं कसं होतं ते दफनभूमी? फक्त दफनभूमी म्हणजे ह्याच्यापूर्वी कसं दफनभूमीला जायला घाबरत होते. लहान मुलं पण जात नव्हते. फक्त दफनभूमी फक्त कोणतरी वारल्यानंतर त्याचा यूज होत होता. आणि ते पूर्ण सपाटीकरण स्वच्छता वगैरे करून वृक्षारोपण पण केले आम्ही. आणि एक नाविन्यपूर्ण उपर म्हणजे आम्ही तिथे नेट लावलं आहे. म्हणजे व्हॉलीबॉल सायंकाळी खेळले जातात. रोज 3 ते 5 वर्षाची मुलं असतात त्याच्यात. 10 वर्षापर्यंत बसायची व्यवस्था पण केलेली आहे. बाकडे टाकून सर्व ग्रामस्थ तिथे जाऊन बसतो. हां बसतात. हे आता हे बघा, ही दिसते ही आमची दफनभूमी. लिंगायत दफनभूमी आहे. तेच का? हां म्हणजे थेट गावाच्या मध्येच आहे. हां गावाच्या सेंटरला म्हणजे कडालाच. आता हे आमचं गाव एंडच आहे. इथून सुरुवात म्हणायची. पण किती लोकसंख्या आहे सर? 1025 लोकसंख्या. 1025. म्हणजे एवढं लहान गोळमध्ये पण तुम्ही डांबरी हे करून घेतलं आहे. डांबरीकरण पण आहे आणि सिमेंटचं पण झालं. ओके. आता इथं तुम्ही पाहू शकता की खमलेटीचं आहे आणि ह्याच्यामध्ये त्यांनी लिंगायत समाजासाठी फक्त लिंगायत समाज दफनभूमी आहे ही. हां. मराठा दफनभूमी वेगळी आहे. हां. मराठ्यांची कोणीकडे आहे ते? मराठ्यांची इथून खाली आहे. खाली आहे काय? हां. आणि मागासवर्गीय आहे ती ग्रामपंचायतच्या वरती इकडे साईडला वरती आहे. आता तुम्ही पाहू शकता ही आहे दफनभूमी आणि ह्याच्यामध्ये पूर्वीची लोक येण्यासाठी इथं कोण येतच नव्हतं ना साहेब? येतच नव्हते. आणि आता सर्व लहान 3 वर्ष मी ऐकलं की 3 वर्षाची पोरं पण येतं खेळतात येऊन. हे आता तुम्ही पाहू शकता की व्हॉलीबॉलचं पण त्यांनी नेट मारलेलं आहे इथं. आता जबरदस्त असं यांनी सोय करून दिलेलं आहे. आणि इथं आपल्याला असं वाटतच नाही की इथं हा दफनभूमी आहे असं आपल्याला कोणालाच वाटणार नाही असं त्यांनी इथं करून दिलेलं आहे. आता तुम्ही बसण्यासाठी ग्रामस्थांना बसण्यासाठी संध्याकाळी निवांत इथं बसण्याचे बाग पण त्यांनी ग्रामपंचायतकडून अवेलेबल करून दिलेलं आहे. आणि आजूबाजूला तुम्ही पाहू शकता की सर्व ग्रामस्थ आणि रहिवासी इथं आहे. तुम्ही इथे पाहू शकता पूर्ण रहिवासी आहे. आणि कम्युनिटीच्या कडेलाच हा दफनभूमी लिंगायत समाजासाठी हा एक नवीन दफनभूमी केलेला आहे. ह्याच्या अगोदर पण होता पण आता त्यांनी मस्तपैकी डेव्हलप करून इथं बांधलेलं आहे. आणि आजूबाजूला पण तुम्ही पाहू शकता सर्व त्यांनी झाडं वगैरे लावलेले आहे. पूर्णपणे झाडं लावलेलं आहे ग्रामपंचायतीकडून. असं आपल्याला वाटतं की सर्व गावामध्ये ही सोय होणं आणि डेव्हलप होणं फार गरजेचं आहे. मॅडम आहेत ह्या कम्युनिटी ग्रामपंचायतचे सदस्य आहेत. तर त्यांना पण विचारूया कारण आम्ही आता इथे उभारलेलं आहे लिंगायत समाज दफनभूमीजवळ उभारलेले आहे. तर ह्याबद्दल काय त्यांनी काय सांगतील? मॅडम तुम्ही काय सांगाल की ह्याबद्दल तुम्ही डेव्हलपमेंट करताय काय? तुम्ही आता सत्तेवर आहात. नमस्ते. माझे नाव सुनीता संभाजी घुगरे. मी सदस्य आहे
मुख्यमंत्री समृद्धी योजनेमध्ये राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियानमध्ये आम्ही भाग घेतलेला आहे आणि सरपंच पण आमचे म्हणजे सर्वांना पुढे घेऊन काम करत असतात आणि आम्ही तर मुलांना क्रीडांगण खेळायसाठी करलेलं आहे, झाडे पण लावलेले आहेत. आता मी आलेलो आहे, आता गावामध्ये आलेलो आहे आणि गावामध्ये ग्रामस्थ इथं बसलेले आहेत कारण आता दुपारी असल्यामुळे गप्पा गोष्टी चालूच असतात. तर तुम्ही बसा की तुम्हाला पण एक दोन गोष्टी विचारायचं आहे कारण तुमच्या मुलांसाठी वेगवेगळे सरपंचांनी वेगवेगळे डेव्हलपमेंट केलेलं आहे. कारण आजकाल मी पाहतोय की 2 महिने आता सरपंचाशी बोलताना मला असं कळलं की 2 महिन्यापासून त्यांनी 7 ते 9 हा का टायमिंग आहे ना, मोबाईल पण टी व्ही पण. त्याच्या अगोदर किती वाजेपर्यंत चालू होता? त्याच्या अगोदर सरपंचाने आता आले ना, त्यांनी ते योजना आणायच्या अगोदर तुमच्या घरामध्ये मोबाईल आणि टी व्ही कितीपर्यंत चालू होता? संध्याकाळचं काय आम्ही लई वापरतच नव्हतो कारण मुलं अभ्यास करतात आणि त्यांना काहीतरी म्हणजे माहिती पुढची भेटावं ह्या उद्देशातून आई वडील सांगतच होते. टीव्ही कंपल्सरी बंद, आपण देखील बघायचं नाही. आता सरपंचांनी ही एक योजना आणलेली आहे आणि एक भोंगा झाला की सर्व काही बंद. एक आश्चर्यचकित अशी गोष्ट आहे की फॅक्टरीमध्ये मी भोंगा ऐकलेला आहे, आता गावामध्ये टीव्ही आणि मोबाईलसाठी एक भोंगा त्यांनी तयार केलेला आहे. ते एक उत्कृष्ट आहे. कारण आपण म्हटलं की घरातून मुलं बाहेर पडतच नाही. आता आमच्याच घरात मुलं आहेत, तीच मुलाचा भोंगा झाला म्हटलं की घरात वाजला म्हटलं की आपलं ते काय असेल टीव्ही आम्हाला बंद करायला होतात. ती त्यांना भीती वाटायला लागली, टीव्ही आम्हाला बंद करायला करणं गरजेचं आहे. टाइम तेवढ्या वेळेत गावतो म्हटल्यानंतर आणि जे काय करायचं ते करू शकते. सरपंच आणि डेप्युटी सगळे भाग घेतले भरपूर. आता हे त्यांनी केल्यानंतर थोडंफार तुम्हाला किंचित असं डेव्हलप, आता 2 महिने झाले एवढं तुम्हाला काय वाटणार नाही, पण थोडंफार वाटलं का? बुद्ध्यांक त्यांचं वाढत आहे. ओके, प्रगती आहे. आणि खमलेटी या गावाचा प्रगती वाटतोय का? ह्या गावामुळे आणि कुठंतरी एखादा गाव किंवा खेड बदलू शकते. स्वतः आपण चांगलं झालो तरच दुसरा चांगला होणार. ओके, म्हणजे स्वतःवरून परीक्षा करत राहायला पाहिजे. बरोबर. ह्यालाच विचारूया की ह्याच्यामध्ये किती फरक पडलेला आहे सर, कारण मोबाईल आणि टी व्ही आजकाल भरपूर असं ॲडिक्शन झालेलं आहे आपल्या पोरामध्ये आणि पालकामध्ये पण ॲडिक्शन झालेलं आहे. तरी पण खमलेटी गावामध्ये सरपंचांचं मी इतकं कौतुक करायचं ना, ते कमीच वाटतं कारण त्यांनी त्यालाच एक पर्टिक्युलर म्हणून एक भोंगा तयार केलेला आहे. ते एक मला आश्चर्य वाटते. तुला कसं वाटतं की आपले सरपंच साहेब आणि सर्व गावकरी मिळून एवढं चांगलं त्यांनी योजना आणलेलं आहे गावामध्ये, तर ह्याच्या अगोदर तू मोबाईल वापरणार, टी व्ही बघणार, ठीक आहे, अभ्यास करताना तुला वाटणार की अभ्यास करते वेळी मला अजून मोबाईल बघायचा मोबाईल. आता 7ला म्हणजे करेक्ट बंद तुझा मोबाईल, टी व्ही पण बंद. कसं वाटतं तुला? चांगलं वाटतं आणि पेपर लिहायला बी सोपं जाते अभ्यासामुळे. आमचे पेपर चालू आहेत, असं 7 ते 9 हे उपक्रम राबवल्यामुळे आम्हाला पेपर बी सोपा चाललाय आणि अभ्यासात बी प्रगती चालू आहे. ओके, म्हणजे 7 ते 9 त्याच्या अगोदर तू मोबाईल वापरणार, त्याला तुला कोणच बोलणार नाही, काय करणार नाही. आता तुला कंपल्सरी झालंय, तुला म्हणजे कंपल्सरी तुला अभ्यासाला बसायलाच पाहिजे है ना. ह्याच्यामुळे तुला परीक्षेमध्ये तुला अभ्यासामध्ये किती फरक पडला? खूप फरक पडला. आता लिखाण बी असू दे, वाचन बी असू दे, खूप प्रगती झाली. आमच्यासाठी व्हॉलीबॉल ग्राउंड बी खेळत येतं ना, रोज येतं खेळायला. ओके, आपली समाज आहे ना, ती दफनभूमीमध्ये त्यांनी व्हॉलीबॉल त्यांनी तयार केलेलं आहे, तर तुम्ही सर्व पोरं येऊन खेळताय रोज. ठीक आहे, तुला काय सांगायचं सरपंचांना? नाही. धन्यवाद, थँक्यू. सरपंचाला काहीतरी बोल, एवढं चांगलं उपक्रम लावले त्यांनी. ठीक आहे. आज मी दुर्गा माता मंदिरजवळ आलेलो आहे आणि आमच्यासोबत आहेत काकू. आता मला सांगा की सरपंचांनी एवढं चांगलं उपक्रम या गावामध्ये लाभलेला आहे, त्यांनी उपक्रम आणलेला आहे आणि संध्याकाळी 7 वाजता तुम्हाला आवाज ऐकू येतो काहीतरी भोंगाचा आवाज ऐकू येते. सगळी पोरं गल्लीत नसतात, अभ्यासला बसतात. ते भोंगा का वाजतोय? पोरांच्यासाठी. हां, ओके, ते भोंगा पोरांसाठी म्हणजे कशासाठी? काय कुठल्या काय तर जरा चांगलं शिकावं असं पोरांचं. खेळणं बंद करून अभ्यासला बसतात, टीव्या बंद करतात, म्हणजे बोलत बसतात पोरं सगळे. ते भोंगा वाजण्याचा उद्देश काय या गावामध्ये, खमलेटी या गावामध्ये? म्हणजे ते कशासाठी भोंगा वाजतोय? पोरं आमची हुशार व्हायला. म्हणजे एकंदरीत मोबाईल आणि टीव्ही बंद करण्यासाठी तो भोंगा आहे. पोरं नसणाऱ्यांची बी टीव्ही बंद करायला लागल्यात. ओके, हां, म्हणजे एक चांगलंच आहे चांगलं वैशिष्ट्य. ते वडीलधाऱ्या माणसांना पण चांगलं आहे. ते ॲडिक्शनापासून दूर सगळे हे उपक्रमांना लाभल्यानंतर ना पूर्ण त्याने तुमचा डोळा पण चांगला आहे, तुमचा मेंदू पण चांगला आहे. कारण निष्काळजीपणे तुम्ही सर्वजण एकत्र येऊन आता बोलण्याचा प्रयत्न करताय. आता मोबाईल असला की मोबाईल असला की कोणाबरोबर बोलत नव्हता, जेवताना तुम्ही एकटेच जेवणार, काय तर गप्पा मारत बसता, पोरं अभ्यासला बसतात. आता म्हणजे काय तर विचार म्हणजे असं सगळं चांगलं वागायला लागलं, चांगलं
सुधारणा व्हायला लागले गावात आलेले. चर्चा चालू असते. ओके हा. ओके ते एवढे उपक्रम आणलेल्या तुमच्या सरपंच आणि गावकऱ्यांना तुम्ही काय सांगा? चांगलं गोष्ट करायला काय कराल ते सगळं चांगलं करायला. ओके धन्यवाद. आता तुम्ही तर पाहताय आता गावकरी सर्व यांनी गप्पा मारण्यासाठी ना चांगली एक गोष्ट करून ठेवलं बघा इथं. साहेब इथं काय डेव्हलप झालं आहे का या मंदिर कुठलं महादेव मंदिर? हा डेव्हलप झालेला आहे. हां हे तो माझा क्लासमेट बघा. क्लासमेट काय तुम्ही बसस्टँड कुठं तयार करणार म्हणून सांगत होता? आता इथं आम्ही नवीन बस स्टँड चालू करणार आहे. इथे बघा हा या स्पॉटला त्या या स्पॉटला. ओके तिथं पूर्ण ओके तिथून इथंपर्यंत इथून तिथपर्यंत. तिथून इथंपर्यंत हां 12 ते 15 फूट 15 फुटाचं बसस्टँड. हां. ओके आणि आता आहे कुठं थांबते सर ते? आता बस स्टँड आहे पुढे एकदा केलेलं आहे ॲडिशनला. हां सर ह्याच्या अगोदरचं डेव्हलपमेंट आणि आताचं डेव्हलपमेंट काय फरक वाटतो तुम्हाला? फरक आहे की भरपूर फरक आहे. आम्हाला फक्त एकच मत आहे की आमचं की बाबा आमचं गाव हां इतर गावाने बघायला आलं पाहिजे की आदर्श गाव बनवण्याचा आमचा हेतू आहे. येतो हे आता इथे छोटंसं आम्ही बस स्टँड केलं आहे बघा. हां छोटंसं बस स्टँड. हे सामान घ्यायला जायचं रोड. हां सामान घ्यायला जायचं. पण तुम्हाला असं म्हणायचं आहे की मागच्यापेक्षा आता तुमचं भरपूर काही डेव्हलपमेंट केलं आहे. हो मागच्यापेक्षा भरपूर झालेलं आहे. हां आता आम्ही जातोय मराठी शाळेमध्ये. ते मराठी शाळेमध्ये वृक्षारोपण आहे. तर इथं आपण काय करणार आहोत सर आता? हां इथं वृक्षारोपणचा कार्यक्रम आहे. हां मुलांच्याकडून गावातल्या सर्व गावकऱ्यांच्या ग्रामस्थांकडून वृक्षारोपण करून घेणार आहे. हां आमची मराठी शाळा. ही मराठी शाळा ही किती ते किती असेल इथं? किती ते किती आहे? इथं 1ली ते 4थी. 1ली ते 4थी आहे ना? हां 1ली ते 4थी. ओके आता काय मधली सुट्टी? हां मधली जेवायची सुट्टी झालेली आहे. हां आता तुम्ही इथं पाहू शकताय आता मधली सुट्टी झालेली आहे, जेवणाची सुट्टी झालेली आहे पूर्णपणे. आता इथं बघा आता मी परफेक्ट जागेमध्ये आलेलो आहे असं मला असं वाटतं. कारण ना हीच आपली पुढची पिढी आहे. या पिढीमध्ये आपण आता बोलूया आता ह्या मोबाईलचा इफेक्ट आणि टी व्हीचा इफेक्ट यांना किती जाणवतो आहे. इथं 1ली ते 4थी या खमलेटी गावामध्ये प्राथमिक शाळा आहे. तर आता आपण ह्यांच्या मुलांच्याकडूनच आपण माहिती करून घेऊया की ह्यांना किती फरक पडतो या मोबाईल 7 ते 9 या वेळेस म्हणजे बंदच करतं या गावामध्ये सर्व पालकांनी मिळून. आणि शिक्षक पण आहेत आपल्याबरोबर. तर त्यांच्याबरोबर आपण एक मुलाखत घेऊया. बाळ आता मला सांगा तुम्ही सर्व किती वाजता अभ्यासाला बसता संध्याकाळी? 7 वाजता. ओके पण 7 वाजताच करेक्ट का? त्याच्या अगोदर बसतात नंतर बसता असं काय? 6ला बसता. पण ह्या गावामध्ये तुम्ही मोबाईल किती वापरताय? म्हणजे सुट्टीच्या वेळेला असो आता शाळेत नंतर गेल्यानंतर मोबाईल टी व्ही बघता का जास्त? का? डोळं खराब होतात. पण ह्या गावामध्ये तुम्हाला सरपंचाने आणि तुमच्या आईवडिलांनी पालकांनी सर्व तुम्हाला सांगितलं, शिक्षकांनी पण तुम्हाला वेळेवर वरच्यावरच सांगत असतात की मोबाईल वापरू नका, अभ्यासाकडे लक्ष द्या. पण तुम्ही ऐकत नाही. त्याच्यामुळे आता गावकऱ्यांनी सरपंच सर्वांनी मिळून 7 ते 9 हा मोबाईल आणि टी व्ही बंद करून ठेवलेला आहे. हां त्याचा तुम्हाला किती फायदा होतोय? सर्वांना फायदा होतोय ना? अभ्यासाकडे लक्ष होतं ना? पूर्ण अभ्यास करता ना तुम्ही? 7 ते 9 2 तास पूर्ण तुम्ही काय मोबाईल घेत नाही, टी व्ही बघणार नाही, काय असं हट्ट करताय की मला मोबाईल दे, पालकांना काय म्हणताय? ओके आता आपण टीचरांना पण बोलूया. सरपंच साहेबांनी खमलेटी गावामध्ये जो उपक्रम राबवलेला आहे ते खूपच छान राबवलेला आहे. आपल्या शाळेतली मुलं बरोबर 7 वाजता भंगा झाल्यानंतर ती अभ्यासाला बसतात. 2 तास अभ्यास झाल्यानंतर सगळ्या पुढच्या गोष्टी करतात. खरोखरच ग्रामपंचायतीला धन्यवाद द्यावं तेवढं थोडंसं आहे. धन्यवाद. ओके मॅडम मला आता तुम्हाला विचारायचं आहे की ह्याच्या अगोदरचं अभ्यासाचं आणि यांचं लक्ष आता 2च महिना झाले हे सर्व खूप उपक्रम फरक पडलेला आहे अभ्यासामध्ये. फरक पडतो. खूप फरक पडलेला आहे. दिलेला अभ्यास करतात. पाठांतर, लेखन, वाचन, इतर परीक्षेमध्ये सुद्धा भरपूर त्यांचा सहभाग आहे. आम्हाला लगेच फरक जाणवतो. सगळी मुले म्हणजे स्पर्धा परीक्षेसाठी तयारीसाठी अभ्यासाला बसतात. दिलेला अभ्यास पूर्ण करतात. धन्यवाद. ओके थँक्यू मॅम, थँक्यू सो मच. ही होती प्राथमिक शाळेमध्ये एवढं बदल घडून आलेला आहे. एवढ्या छोट्याशा ह्याच्यामध्ये ना एवढा बदल घडून हेच आपलं उपक्रम सर्व गावामध्ये केलेलं हे आपल्याला बरं वाटते. हे गाव डेव्हलप होऊन ठेवण्यासाठी ना हे फॉलो करणं हे गरजेचं आहे. तर आता आपण बोलणं करून घेणार आहे स्वच्छतेचे विभाग. आता कारण कम्युनिटी म्हटलं की स्वच्छता आहे कंपल्सरी आहेच. कारण आता तुम्ही महिलांना बघताय ना
हे सर्व स्वच्छतेचे मानकरी आहेत असं आपण समजू, कारण आता आपण बोलणार आहोत. मी ह्याच्यामध्ये उभारलेलं आहे कारण इथं आपण पाहतोय की ठेवून नाही आणि स्वच्छता करत चाललेलं आहे. तर आपण या महिलांना विचारणार आहोत. तुम्ही सर्व तुमचं टीम आणि तुम्ही काय करता त्याबद्दल तुम्ही बोला. तुम्ही काय करताय? नाही इथं इथं गावामध्ये स्वच्छतासाठी मदत करतो. हां, कोणकोणते म्हणजे तुम्ही ग्रामपंचायतीकडून आहात की शाळेकडून? आम्ही ग्रामपंचायत आणि शाळा दोन्हीकडून. हां, म्हणजे पूर्ण तुमच्यावर एवढं मोठी जबाबदारी स्वच्छतेची आहे. ही काय लहान जबाबदारी नाही आहे, कारण एवढं मोठं गाव आहे ना, सर्व महिला तुम्ही सगळं स्वच्छ करताय. तुमचं किती जबाबदारी आहे? तुम्हाला असं अडचणी आल्यात का गावात? हो, स्वच्छता करताना अडचण होती. हां, ते कसं सामोरं गेला तुम्ही? असंच आमचं गाव स्वच्छ राहू दे अभिमानासाठी आम्ही हे केलं आहे. ओके. आता तुम्ही आता आजीबरोबर बोलले. आजी लास्ट येते, कन्नडमध्ये बोला चालते. आता तुम्ही काय ते स्वच्छतेबद्दल सांगा आणि हे उपक्रम कसा लावला आणि कधीपासून तुम्ही स्वच्छतेसाठी इथे येत आहे? आता स्वच्छतेसाठी आम्ही 2 महिने झालं प्रत्येक रविवारी मी स्वच्छतेसाठी येतो. प्रत्येक रविवारी येतो आम्ही. शाळा आपलं शाळा म्हणा, गाव म्हणा, सगळीकडे स्वच्छता. तुम्हाला काही अशी अडचणी आल्यात आणि असं तुम्हाला अडचण येऊ दे, महिला येऊ दे, नाही येऊ दे, पण आम्ही सगळ्यांना मदत करतो. आणि तुम्हाला ग्रामपंचायतला तुमचं पाठिंबा किती आहे? पूर्ण पाठिंबा आहे आमचा. फुल सपोर्ट. ओके. हो, तुम्ही या लवकर. ते सरपंचाला घेऊन गावभर फिरलो, तुम्ही भेटलं नाही. आता ॲक्च्युली मी आपल्यासोबत आहेत सरपंच आमचे वहिनीसाहेब आहेत. तर वहिनीसाहेबाबद्दल त्यांच्याबरोबर आता बोलणं करून घेऊया. वहिनीसाहेब, मला सांगा, तुमचे मिस्टर सरपंच आहेत या गावचे, तर त्यांच्या कार्याबद्दल तुम्ही काय सांगाल? कसे त्यांनी घेऊन जात आहे कम्युनिटी? चांगलं काम चालू आहे त्यांचं. माझं नाव स्वाती शंकर सुतार. त्यांचं खूप छान काम चालू आहे. आमचं सगळ्यांचं योगदान त्यांना आहे. आणि माननीय श्री मुख्यमंत्री साहेबांनी जे ही योजना आणली आहे प्रत्येक गावातून, ती पोचवायला पण पाहिजे ना. पण आमची ग्रामपंचायत ते काम करते. सरपंच, ग्रामसेवक साहेब किंवा सदस्य हे सगळी ते पोचवायचं काम करायला लागले. छान योगदान, छान चालू आहे त्यांचं गावात. सरपंचांनी कोणतीही गोष्ट ठरवले तर तुमचा किती मोठा वाटा आहे त्याच्यामध्ये? माझा म्हणण्यापेक्षा नाही, ऍक्च्युली कसं असते, सगळ्यांचाच वाटा असतो. ते बरोबर आहे. ते आपण कसं आहे, घरामध्ये असल्यानंतर त्यांच्या डोक्यात एक असते, एक गोष्ट असते, गावासाठी हे करणं गरजेचं आहे. पण त्यांनी पहिलं तुमच्या पुढे ठेवणार इंटरनली डिस्कशनसाठी. तुम्ही किती अप्रुव्हल किती देता त्यांना की असं 100% अप्रुव्हल. आम्ही सांगते की ही गोष्ट ह्या पद्धतीने करा, म्हणजे ते अजून चांगलं हे होईल, काम होईल. ओके. पण त्यांनी आता योजना भरपूर असं आणतायत, पुढे पण आणणार आहेत. आणि आता ऑलरेडी त्यांनी 2 महिन्यापासून हे चालू केलेलं आहे. 2 ते 9 हे 7 ते 9 हे मोबाईल आणि टीव्ही बंद. ते किती फायदेकारक आहे लोकांसाठी आपल्या? खूप फायदा आहे. पण ते रेग्युलर ठेवायला पाहिजे. पालकांनी पण ती काळजी घेतली पाहिजे आणि मुलांनी पण ते सवय लागेल मुलांना, मला वाटतं कायम. बरोबर. त्यामुळे ते फायदा आहे. आता तुम्ही ही योजना चालू केल्या ना, तुम्हाला वाटते का तुम्ही घराघरात तरी जाऊ शकत नाही? बरोबर आहे. पण त्यांनी कोणीतरी एका पालकानं असो कोणतरी चालू करून असंच बघत राहिले, पण त्यांच्या घरात मुलं अभ्यास करतायत, पण त्यांनी पाळतात की नाही पाळतात ते तुम्ही कसं ठरवताय? देखरेख असते की म्हणजे आता आठवड्यात एकदा आमचे सदस्य मॅडम आहेत ना, त्या आहेत फिरत आहेत. म्हणजे आता आम्ही ते 1-2 दिवस दुर्लक्ष, म्हणजे थोडे दिवस आम्ही बाहेर आहे, पण ते सदस्य लोक आहेत करायला. म्हणजे हे सर्व जबाबदारी महिलांच्यावरती आहे. आणि पालक पण काळजी घेतात. कंपल्सरी टीव्ही बंद. सगळ्या ज्यांच्या घरात मुलं नाहीयेत त्यांच्या पण टेव्या बंद आहेत, आणि मुलं आहेत त्यांच्या तर बंदच आहेत टेव्या. आता असंच नवीन नवीन गोष्टी येऊ देत. आता महिलांसाठी हळदी कुंकवाचा कार्यक्रम आहे. आता आचारसंहिता लागल्यामुळे आता ते थोडा आम्ही बंद केलंय, रद्द झाले. मग 5 तारखेनंतर हळदी कुंकवाचा कार्यक्रम आहे. त्या दिवशी आरोग्याच्या दृष्टीने एक डस्टबिन म्हणा किंवा हे वाटायचं काम त्या दिवशी करणार. त्याच्यासाठी ब्लड चेक वगैरे, ब्लड चेक, महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने ते रक्त सगळ्यांचं ब्लड चेक चालू आहे. त्याच्यावर आता कुणाचं भरपूर महिलांचं रक्त कमी आहे, अंगामध्ये ब्लड कमी आहे. त्याची औषधं पण आता आम्ही आणले द्यायसाठी, देणार. किशोर मुलींसाठी ते एक सेमिनार आयोजन करायचं आहे. म्हणजे आता कॅन्सरचं प्रमाण ते मुलींमध्ये भरपूर वाढलं, मग त्याच्यावर एक जागृती सेमिनार म्हणून ठेवणार आहे गावात मुलींसाठी. फक्त या आरोग्याच्या दृष्टीने चालू जशा योजना येतील तसं काम चालू असणार आहे. बरोबर. आणि या प्राथमिक शाळा ही फार महत्त्वाची आहे मॅडम. आणि ह्याच्यासाठी पण तुम्ही भरपूर धडपड करता असं मला माहिती आहे. पण तरी पण ह्या लोकांसाठी काय असं आहे की ह्यांना पण थोडाफार जास्त फंड मिळू दे आणि हिथं काही ते डेव्हलप करायचं ह्या शाळेमध्ये, कारण हीच आपली एक पहिली पायरी आहे की आता ही पुढची पिढी आपली. ह्याच्यासाठी पण काही धडपड चालू आहे का तुमचं? आहे ना. ओके. धन्यवाद ताई, तुम्ही एवढा आपल्याला टाईम दिल्याबद्दल, तुम्ही आणि माहिती पण सांगितल्याबद्दल थँक्यू सो मच. आणि
शाळेच्या अवांगणात म्हणजे ना पूर्ण झाडं लावणे आज कार्यक्रम चालू आहे. तर आपण आता सरपंचांनाच विचारूया, साहेब हे करण्याचा उद्देश? मुख्यमंत्री समृद्ध शाळेमध्ये आम्ही भाग घेतलेला आहे. सुंदर शाळा या अभियानामध्ये आमची गावची मंदिर म्हणजे मराठी शाळा आहे, आमचं मराठी मीडियम आहे. शाळा सुंदर चांगलं दिसण्यासाठी आम्ही उपक्रम राबवलेला आहे. ओके. आता हे उपक्रम तुम्ही लावत आहे, हे सर्व तुम्ही झाडं विकत आणला की ग्रामपंचायतकडून? हे ग्रामपंचायतकडून आहे. हे ग्रामपंचायतकडून. ओके. म्हणजे शाळेकडे दोन्ही बाजूला इंटरनलला म्हणजे कोणी पण अधिकारी आल्यानंतर आपल्याला दिसायला चांगलं दिसावं आणि बाबा बघण्याचा दृष्टिकोन बदलावं की ह्या शाळेचं बाबा देखरेख आणि सुशोभीकरण चांगल्या पद्धतीने. ओके. धन्यवाद साहेब. आणि असंच एक चांगल्या तुम्ही कार्यक्रम करत जावा. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. कारण एवढं तुम्ही चांगलं काम केलं ना, ते काय 3 वर्षामध्ये भरपूर काही तुम्ही डेव्हलप करताय. अजून 2 वर्ष तुमच्याकडे आहे. तुम्ही काय फक्त आम्ही आहे तोपर्यंत आम्हाला फक्त आदर्श गाव बनवण्याचं काम आहे आमचं, की लोकांनी इतर आजूबाजूच्या लोकांनी बघितलं पाहिजे की दृष्टिकोन बदलला. ग्रामपंचायत म्हटलं ना एक दृष्टिकोन बदलतो. ग्रामपंचायत म्हटलं बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. तो वेगळा दृष्टिकोन बदलण्याचं काम आम्ही या माध्यमातून करताय. असंच वेगवेगळी तुम्ही संकल्प घेऊन या आणि डेव्हलप करा. असे माझ्याकडून आणि माझ्या यूट्यूब चॅनलकडून तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू ताई.